जलगांव जिले में हेवरा मध्यम परियोजना के नालों की सफाई न होने से किसान परेशान हैं। गंदगी से पट्टे नाले किसानों के लिए मुसीबत बन गए। अब किसान मुआवजे की मांग को लेकर सरकार से आस लगाए बैठे हैं। जलगांव जिले के पाचोरा तालुका के खड़कदेवला स्थित हेवरा मध्यम परियोजना के नालों की पिछले कई वर्षों से सफाई नहीं हुई है। इन नालों में भारी मात्रा में गंदगी फैली है। नालों में पानी जमा होकर आसपास के खेतों में इसका रिसाव होने से किसानों की फसलों को काफी नुकसान पहुंच रहा है। नालों में भारी मात्रा में गंदगी होने के कारण ये नालियां अनुपयोगी हो गई। इससे किसान परेशानी में है। बहरहाल संबंधित विभाग को तुरंत इस पर ध्यान देकर किसानों को राहत देने के लिए नालों की सफाई के साथ मुआवजे की मांग उठने लगी है। इंदा मारू पाटील खडकदेवळा ते पाटामुळे आमच्या नुकसान होऊ राहिली। पाटाचं पाणी पासळ होतं, चाऱ्या सफाई साफसफाई नाही आहे। डोकाबरोबर पानड आहे त्या पाटचारींमध्ये। मग काय होतं? किती एकर मका आहे तुमचा 2 लावलेला? एकर मका आहे आमचा। 2 एकर मध्ये पाच पाणी करून राहिलंय। काय होतं त्याच्या अडचणी काय येत आहे या पाटचारीमुळे सगळी घाण आहे चारींमध्ये। डोक्याबरोबर पानड आहे। अक्षदा पाहुणे असा आपला साहेबानं किती वर्षभरापासून करतच नाही का ते? नाही 3 वर्षापासून पाटचारी साफ नाही आहे। त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान होतंय? मग मकांचं 2 एकरचं सालबंदी भटका बस राहिला मला। तुमची काय मागणी शासनाकडे? आम्हाला काही ना काही भरपाई द्यायला पाहिजे। तुम्ही याबाबत अधिकाऱ्यांना तक्रार केली होती का? 2-3 केली ती माणसं ऐकतच नाही ते खाल्ले माणसं। आता सगळं तुमच्या एका 2 माणसांना फोन करून तर अजून पत्ता नाही त्यांचा 4 दिवसापासून। नमस्कार, मी संदीप भगवान पाटील, खडकदेवळा खुर्द येथील रहिवासी। तर आपल्याकडे अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे शेतीला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे आपले जे पाटसारी आहे त्याच्यामुळे स्वच्छता झालेली नसल्यामुळे त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात पाणी शेतातले जाते आणि ते साचतं। त्याच्यामुळे आजूबाजूच्या पूर्ण परिसरातील शेतीला नुकसान होत आहे। प्रशासनाने ते पाटसारी स्वच्छ करावी आणि जे रस्त्याचे ड्रेन आहे ते पण स्वच्छ करावे, खोलीकरण करावी। आणि जे ड्रेनचं पाणी जे दुसऱ्या बाजूला निघतं तिथं पाईप बसवले नसल्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान होतं आहे। माझ्या बाजूलाच बघू शकता तुम्ही, मक्याच्या इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे की अक्षरशः तो चारा आम्ही गुरांना खाऊ घालतो आहे, त्याच्यात उत्पन्न शून्य झालेलं आहे डायरेक्ट अक्षरशः। ही परिस्थिती शेतकऱ्यांची, प्रशासनाने या गोष्टींवर लक्ष द्यावे हीच ग्रामस्थांची मागणी आहे। पाटचाऱ्या किती वर्षापासून साफसफाई नाही? पाटसारी समजून घ्या तुम्ही, ते फक्त जेव्हा पाणी सोडतात तेव्हापुरते चालूपुरते डागडुजी करतात, पण बरसात लागण्याच्या आधी पाटसारी पुन्हा स्वच्छ झाली पाहिजे, जेणेकरून जे पावसाचं पाणी ते सरळ आणि मोकळ्या पद्धतीने निघायला पाहिजे। ते निघत नाही आणि स्वच्छता होतच नाही। केव्हाच झाली नाही, बरसात लागण्याच्या वेळेस काही स्वच्छता झालीच नाही कधी। तुमची काय मागणी आहे? हे जो आहे बरसातमध्ये ना सर्व स्वच्छता झाली पाहिजे, पाटसारीची सफाई झाली पाहिजे आणि ड्रेन वगैरेची समस्या सुटली पाहिजे।